नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आता 10:30 झालेले. घरातले सर्व कामं आवरून आम्ही बसतोय जेवायला आणि आज जेवणामध्ये आप्पे आणि मस्त आपली शेंगदाण्याची चटणी बनवलेली. हे बघा, आमच्या साहेबांना देते मी. काल काय झालं माहिती का, गुड्याला मी बटाट्याची भाजी आणि चपाती दिलेली होती. तर गुड्याने म्हणजे टिफिनसुद्धा खोललेला नव्हता. तर म्हटलं आता काय द्यावं सकाळी. तर दही पण होतं माझ्याकडे, मस्त रवा आणि दही 15 मिनटं भिजू घातलेलं. तर कांदा, टमाटा, कोथिंबीर वगैरे असं टाकून मी हे करून ठेवलेलं होतं. तर आता मी गरम गरम आमच्या साहेबांना पण देते आणि मी पण जेवण करते. कामं आवरून झालेले. आमच्याकडे पाहुणे आलेले होते, पाहुण्यांच्या कॉफी वगैरे पण झाली, पाहुणे गेले आणि आता म्हटलं पटकन जेवण करून घेऊ. आणि ना माहिती का, आम्ही दोघी जण जर राहिलो ना, भूक इतकी लागते ना तुम्हाला काय सांगू. तर आता जेवण करते. पहिले आमच्या साहेबांना देते. आप्पे कसे झाले बघू. आज दिवसभर हेच चालणार आहे. कृष्ण आला की त्याला गरम गरम करा. आमचे साहेब, आता साहेबांचं माझं होऊन जाईल, पण कृष्ण आला की त्याला गरम गरम द्यावे लागतील. आणि परत ताई आली का 2 वाजता, ती आप्पे खाणार, आवडता मुलांना अशा गोष्टी, त्याच्यामुळे तिला पण गरम गरम द्यावे लागतील मला. चला, आप्पे बघा किती छान झाले. आणि मला थोडेसे असे क्रिस्पी आवडतात, त्याच्यामुळं मी म्हटलं थोडेसे असे मस्त बनवते. बघा, या तुम्ही पण माझ्याकडे आप्पे खायला. आता देते मी आमच्या साहेबांना मस्त ताट रेडी करून. आणि चटणीला मी फोडणी दिलेली नाही आहे. तेलगट नको म्हटलं, आपले पण थोडेसे तेलगट राहतात, त्याच्यामुळं मी चटणीला काही फोडणी दिलेली नाही आहे. आता टाकते तेल आणि मस्त टाकून घेते. थोडंसं गॅस फुल करते. आणि पाऊस तर काही पडत नाही आहे, पण वातावरण पावसाचं आहे. आणि अशा पावसाच्या वातावरणात ना असं भाजीपोळी खायची इच्छाच होत नाही, असं खायची इच्छा होते. आणि मुलांमुळे मग आपण बी खाऊन घ्यावं. काय भाजी चपाती करत बसत नाही म्हटलं. मग मी, आमचे साहेब म्हणे आता जे आहे तेच दे, काही करू नको, भाजीपोळी आवडतं त्यांना बी. झाकून देते आणि मी देते आमच्या साहेबांना ताट रेडी. चला हो हो, बस येत आहे का, इकडे बसताय. मी पण खाऊन घेते आणि मग बोलते तुमच्याशी. 5:30 होत आहे टाईम आणि घरातले सर्व कामं आवरून गावात जाते. गावात थोडंसं काम आहे, तिथून आल्यावर सांगते. थोडंसंच काम आहे, पण मग गावात जायचं आहे. गुड्याची वाट बघत होतो, गुड्या पण आली. आम्ही येऊ का? कुठे गावात जायचं. कुठे गावात? थोडंसं काम आहे ग माझं. सांग बाई, काय कुठे काय घ्यायला सांग ना ग. मला घाम बघा किती येते. काही आणायचं आहे का खायला? काय ते चिप्स आणणार आहे मी, ते तेल पॉम तेलचे तळले राहतात. अरे उद्या लागतील ना बाई. कशासाठी? टिफिन काय देशील? मसाला हे पॉकेट घेऊन जाईल त्याची. शनिवारी ना उद्या. मी बनायची कुठे चालले तू उद्या? मॅचेस आहे ना ग. गाडीवरती इतकं भारी वाटते ना, वातावरण एकदम भारी झालं आणि मस्त एकदम भारी. तर माझं काम बी करून आली आणि तिकडनं येताना मी भाजीपाला पण घेऊन आली. पिशवी घेऊन गेली होती सोबत, तर मग भाजीपाला पण घेऊन आली. आणि उद्या बुधवार आहे,
बाजारात जाणं आता शिरशिरचं म्हटलं नको, आली आहे तर मग यांना म्हटलं मग भाजीपाला पण घेऊन घेते मी. आणि भाजीपाला या दिवसाचं काय राहतं, भाजीपाला तर आलेलाच नाही, त्याच्यात कोथिंबीर टमाटे वगैरे हेच आलेलं आहे. भाज्या एकही भाजी नाही आहे. पण समाधानी आठवड्यावर मी आणला आहे बुवा भाजीपाला. भेंडी वगैरे काही आणलेलं नाही आहे. ह्या पावसाचं नको वाटतं काही असं खायला. तर काय आहे ग ते, कापू नको ना ग ते, स्टॅपल करते त्याला. इथं नाही ना, इथं होतं ना. नाही आहे ना, मी दादा घेऊन गेला होता ना. ते काय आहे का? नाही, मी दादा नाही दिलं होतं परत आली. झालं कशात होतं ते, तुझ्या बॅगमध्ये होतं ना. उद्या तुझ्या बॅगमध्ये घेऊन जाईल. बॅग मध्येच राहते. दाखवते मी काय आणलंय तर. तर मेन म्हणजे मला भेटल्या कैऱ्या, आणि कैऱ्या घेऊन आली मी. गोड आहेत म्हणे त्या कैऱ्या. तर बघते आता. कोथिंबीर इतकी महाग झाली ना, तरी मला तिथं स्वस्त भेटली. मागच्या वेळेस मी 50 रुपयाची पावशरभर आणली होती, आणि आता आणली मी 30 रुपयाची पावशरभर. साईडला ठेवते, लगेच साफ करून ठेवणार ती. अद्रक 40 रुपये पावशर. एका ठिकाणी 50 रुपये म्हणत होते, 40 रुपये भेटलं. तर मग मी ते घेऊन आली. आणि काकड्या घेऊन आली मी 30 रुपयाच्या 2 किलो काकडी. काकडी खूप छान आहे. सध्या आमच्या साहेबांना काकडी वगैरे लागते, तर मग काकडी घेऊन आली. आणि अशी बी लागतेच काकडी, तर काकडी घेऊन आली. आणि फ्लावर घेऊन आली. वीस रुपयाच्या अर्धा किलो मिरच्या घेऊन आली. टमाटे घेऊन आली 30 रुपये किलो. बस एवढा झाला भाजीपाला. आणि कैऱ्या घेऊन आली मी 6 किलो कैऱ्या घेऊन आली. कैऱ्या घेत होती आणि त्यांनी 20 रुपये किलो सांगितल्या मला. तर त्यांना म्हटलं 50च्या 3.5 किलो म्हणत होते ते. तर 50च्या म्हटलं 2.5 किलो नका द्या, तर 50च्या 3 किलो द्या. तर 50च्या 3 किलो कैऱ्या घेतल्या. मग म्हटलं अजून 3 किलो घेऊन घेते. तर त्यांचं नवरा बायकोचं दोघांचं भांडण चालू झालं. तर तो 50च्या 3 किलो कैऱ्या दिल्या बा. असं त्या बाबांना म्हटलं भांडण काही करू नका बाबा, द्यायचे असतील तर द्या, नाही द्यायचे असतील तर नका द्या. म्हटलं पण भांडण नका करा तुम्ही. मग मी त्या मावशी म्हणे घेऊन जाते, त्या बाबांकडे काही लक्ष देऊ नका. तर मी 6 किलो कैऱ्या घेऊन आली. हे बघा, शेवटी म्हटलं कैऱ्या खाऊन घ्यायच्या. तर 6 किलो कैऱ्या घेऊन आली. तगारी हे आण ग, ते खालची तगारी आण. नाही परत नको, ती तांदूळ साफ करायचे परत मध्ये अजून. परत मग ते हे कर, ती ते पाठी ते. हा देते. काय का गुडी अशी करते तू, दे. तुला कळत नाही का, लागून जाईल बरं कॅमेऱ्याला. शेवटी म्हटलं कैऱ्या खाऊन घ्यायच्या. आंबा आहे का कैरी आहे? गोड आहेत म्हणे ताई, शागा आहेत म्हणे. हे बघा, घरच्या आंब्यांची एवढी मजा आली नाही. आमच्या 13-14 आंबे. हे बघा, असे आंबे घेऊन घ्यायचे, खाऊन घ्यायचे. घरचं टेन्शन घ्यायचं नाही, आणायचं बी नाही आणि टेन्शन बी घ्यायचं नाही. आम्ही तसंच करतो, आणत बी नाही आणि टेन्शन बी घेतो. ही धुवून आण बरं. तो म्हणे शाळा आहे ताई, नरम जी झाली ना तिला आपण हिला धुवून आण चाकू दे माझ्याकडे. आणला बाई, आहेत ना एक नंबर काय नाही. छोटी आणि मला आणि गुड्याला आंबे राहिले म्हणजे सर्व टी शर्ट वापरायला काढून घेतले गुड्यातूनही. 5 टी शर्ट आले माझ्या गुड्याला, 5 तो बचपन से इनको फिशिंग करनी है।
हे बघा छान निघताय काय रे. गोडे का एकदम गोड आहे. चला थोडीशी आंबट गोड पूर्ण कच्च्या आंबट आहे का ताई. लोणचं लाशेच तरी घेत होती. आता आम्हाला मुलांना खिचडी टाकायची आहे आणि आम्हाला मटकी बनवायची आहे. पहिले मेन म्हणजे कोथिंबीर साफ करून डब्यात भरते मी, कारण की ना कोथिंबीर महाग आहे. हे बघा इथं खिचडी बनवते आणि पिवळी खिचडी बनवते, पातळ बनवते मुलांसाठी. आणि हे बघा टिफिन